चला आज आपण काय करतोय, लिमिट्सचे फॉर्म्युले बघतोय. तर बघूया नेमके काय काय फॉर्म्युले कसे तयार होत आहेत, कसे लक्षात ठेवायचे ते बघू. तर याच्यामध्ये लिमिट ॲज एक्सटेन्स टू ए साठी एकच फॉर्म्युला आहेत, नाहीतर बाकी सगळे लिमिट ॲज एक्सटेन्स टू 0 साठी आहेत आणि एकच तुमचा लिमिट ॲज एक्सटेन्स टू इन्फिनिटी आहे. एवढंच लक्षात ठेवा, जेवढे तुम्हाला यूज होतात तेवढेच मी सांगतोय. डेफिनेशन मी सांगणार नाहीये, कारण की डेफिनेशन ही फक्त एकाच आपल्या क्वेश्चनमध्ये यूज होणार आहे, फर्स्ट एक्सरसाइज मधला जो लास्ट आहे, बाकी कुठेही यूज होत नाही. तर चला बघूया. फर्स्ट हा जो आहे तुम्हाला सम या टाईपचा जर बघायला लागलं तर मी असं लिहितो, लिमिट ॲज एक्सटेन्स टू 2 एक्स रेज टू 4 मायनस 16 डिवाइड बाय एक्स मायनस 2. मी आता हा एक सम लिहिला. आता जर तुम्हाला न्यूमरेटरचे फॅक्टर्स जर फाइंड आउट करता येत असतील तर तुम्ही इथं इझिली फाइंड आउट करा आणि एक्स मायनस टू कॅन्सल आउट करा. तर याचं मिनिंग काय असतं की जर एक्सची व्हॅल्यू जर 2 झाली तर याचं आन्सर किती, असं याचं मिनिंग आहे. मी आता जर डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली तर आन्सर इन्फिनिटी येतं. बघा ना, खाली जर मी व्हॅल्यू पुट केली तर 0 आली खाली व्हॅल्यू, तर खाली 0 येतं म्हणजे इन्फिनिटी आला आन्सर, नॉट डिफाईन झालं. म्हणून तर आपण लिमिटिंग म्हणजे लिमिट हा टॉपिक शिकत आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर हा फॉर्म्युला तुम्ही तिथे यूज करू शकता, याच्यासाठी आहे तो. किंवा डेरिव्हेटिव्ह येत असेल तर ते इझिली सॉल्व्ह होईल. मात्र मी आता सध्या हेच फॉर्म्युला सांगतो. तर याच्यामध्ये बघा, हा जो आहे रेस टू 4 मध्येच तयार करावा लागेल, बरोबर आहे. रेस टू 4 म्हणजे 2 रेस टू 4 असेल, झालं. मग त्या फॉर्म्युल्यानुसार कसं लक्षात ठेवायचं मी सांगतोय. बघा, ए रेस टू एन आहे ना, हा कसा लक्षात ठेवायचा, वरची टर्म पुढे आहे ना वरच्यातून कमी करा, वरची टर्म पुढे आहे ना वरच्यातून कमी करा. हा कोण झाला, 2 रेस टू 4 झाली ना व्हॅल्यू. मग आन्सर काय असेल, वरची व्हॅल्यू पुढे आणा आणि वरच्यातून कमी करा, हे त्याचा आन्सर असेल. 4 इंटू 2 रेस टू 4 मायनस 1 म्हणजे 2चा क्यूब येईल तिथे. हा फर्स्ट झाला तुमचा. सेकंड पासून आता जे तुमचे सगळे फॉर्म्युले चालू होत आहेत हे कशावरती येतात, लिमिट ॲज एक्सटेन्स टू 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 0 झाली तर काय. तर मी हा आता पहिला आहे बघा, साइन के एक्स अपॉन के एक्स, आन्सर किती असतं 1. कसं लक्षात ठेवतो, साईनच्या समोर जी काय व्हॅल्यू आहे तीच मला व्हॅल्यू खाली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल बघा, लिमिट ॲज तुमच्याकडे चालू आहे एक्सटेन्स टू 0 चालू आहे, साइन माझ्याकडे आहे इथे 3x अपॉन समजा इथं मी असं म्हणतो इथं x आहे. तर याचा आन्सर त्यांनी विचारला असेल. आता याचा आन्सर जर मला फाइंड आउट करायचा असेल तर समोरचीच व्हॅल्यू मला खाली पाहिजे. मात्र इथं 3x आहे तर मला इथं सुद्धा कोण पाहिजे, 3x. एक्स्ट्रा 3 घेतला तर मी काढून पण घेतो, इंटू 3 करतो. झालं, इंटू 3 केला तर मला काय माहिती आहे, याची व्हॅल्यू मला माहिती आहे. या फॉर्म्युलासाठी याची व्हॅल्यू किती येते, 1. म्हणजे 1 इंटू 3 आन्सर काय याचं 3 येणार आहे. तर असे आपल्याला सम सॉल्व्ह करायचे. आणि बघा, याचा रेसिप्रोकल केला, 1चा रेसिप्रोकल काय असणार आहे, 1च. मग रेसिप्रोकल जरी केला तरी पण आन्सर किती असणार त्याचं, 1च असणार. आणि हा फॉर्म्युला तुमचा टॅनचा पण सेमच असतो. टॅनच्या समोरची व्हॅल्यू तीच मला व्हॅल्यू खाली पाहिजे, तर आन्सर वर किंवा त्याचाच रेसिप्रोकल करू शकता. साईनच्या समोरची व्हॅल्यू काही असू दे, फक्त लिमिट ॲज एक्सटेन्स टू 0 पाहिजे मला, तर आन्सर 1 येतं. कारण की काही बघा इथं नंबर काही असू दे, इंटू एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू जर 0 म्हणजे कॉस 0 झाला ना, मग कॉस 0ची व्हॅल्यू तर ऑलवेज 1च असणार आहे. त्यामुळे हे जे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत हे पहिले 4 म्हणजे 2 3 4 हे तर व्यवस्थित होऊन जातील. आता हा जो 5वा जो फॉर्म्युला आहे, मी हा फॉर्म्युला एक्स्ट्रा इथं लिहितोय, आपल्या रेग्युलर टेक्स्टबुकमध्ये तर नाहीये. मात्र मी हा फॉर्म्युला लिहितोय कारण की सीईटीला म्हणा किंवा JEEला मॅक्झिमम मी म्हणतो सीईटीला तुम्हाला लगेच यूज होतो, किंवा हा म्हणा 5वा किंवा हा 6वा. हे मी दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला पाहायला असेल दाखवतो. 5वा तर बघूच आपण, चला बघूया. तर हे याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक आयडिया माहिती पाहिजेत. आता काय दिले बघा, सम लिमिट ॲज एक्सटेन्स टू 0 आहे आणि ते 1 मायनस कॉस के एक्स आहे आणि डिवाइडला कोण आहे ते एक्स स्क्वेअर आहे. तर याचा आन्सर k²/2 येतं का. मी वरचेच फॉर्म्युले यूज करून दाखवणार आहे. जर वरचे तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहेत आणि ट्रिग्नोमेट्रीचे ॲडजस्टमेंट जरी माहिती असतील तरी पण तुम्ही हा फॉर्म्युला तयार करू शकता. आणि फॉर्म्युला मी लक्षातच ठेवायला का सांगतोय, कारण की सम येतात याच्यावरचे, सीईटीला आहे सम याच्यावरती. ओके, चला बघूया. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो रे, 2 sin स्क्वेअर θ/2 म्हणजे याच्या जागी काय येणार, 2 sin स्क्वेअर अँगलचा हाफ म्हणजे काय येते kx/2 आणि डिवाइडला कोण आहे आपल्याकडे येतं x². बरोबर आहे, असं चालू आहे सम आपलं. आता जर बघायला गेला 2 तर कॉन्स्टंट आहे, मी असं करतो, चला लिमिट ॲज एक्सटेन्स टू 0, 2 तसाच ठेवतो. हा साइन स्क्वेअर आहे तर मी 2 वेळा लिहितो, साइन kx/2 आणि परत एकदा लिहितो साइन kx/2
आणि खाली पण एक्स स्क्वेअर आहे तर एक्स 2 वेळा आहे, लिहिलं. आता बघा साईनचीच कन्सेप्ट मी हीच यूज करतो. साईनच्या समोरची व्हॅल्यू मला खाली पाहिजे, म्हणजे इथं कोण एक्स्ट्रा पाहिजे रे, k/2. इथे पण मला एक्स्ट्रा k/2 पाहिजे. आता k/2 मी इथं 2 वेळा एक्स्ट्रा घेतलाय तर मला काढून पण टाकावं लागेल. हा एकदा घेतला होता मी काढून टाकतो, हा एकदा घेतला होता तोही काढून टाकतो, बरोबर आहे. म्हणजे राहिलं बघा याच्यामध्ये काय, याची जी व्हॅल्यू आहे ती 1 असणार आहे, कारण की ही 1 आली या फॉर्म्युलानुसार, ही पण 1 झाली याच फॉर्म्युलानुसार. तर राहिलं कोण याच्यामध्ये फक्त 2, हा इथला. त्यानंतर k इंटू के, दॅट इज k² डिवाइड बाय 2 इंटू 2 पायला 4 लिहा. हा काय होणार 2 2 जा, इथे कॅन्सल आउट होईल, म्हणजे काय नाही इथे k²/2 आली व्हॅल्यू. इथं व्हॅल्यू किती आली, k²/2. तोच होता ना फॉर्म्युला बघा, k²/2. चला नेक्स्ट जातोय. नेक्स्ट सहावा पण तसाच आहे. मी आता जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, फक्त इथं कोणता फॉर्म्युला तयार होईल रे, cos c मायनस cos d चा 2 sin c प्लस d/2 sin c मायनस d/2. सेम साईनच्या समोरची व्हॅल्यू तुम्हाला खाली ऍडजस्टमेंट करायची आहे. तर ज्याला फॉर्म्युले आहेत, मात्र फॉर्म्युले तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे यूज करून तयार करण्यामध्ये किती वेळ जातो, त्यापेक्षा जर फॉर्म्युला माहिती आहे तर डायरेक्ट यूज करा. ओके, चला नेक्स्ट जातो फॉर्म्युल्याकडे. हा पण बघा, हा पण मी कसा लक्षात ठेवतोय, cos mx मायनस cos nx डिवाइड बाय x² मायनस 2. इथे पहिल्यांदा m आहे, n नंतर आहे, आणि इथं आन्सर मध्ये सुरुवातीला n आहे. हा सुरुवातीला n काय तो माहितीये काय, ते निगेटिव्ह बाहेर असणार आहे माहितीये ना cos c मायनस cos d च्या फॉर्म्युल्यामध्ये, त्यामुळे हे उलट झालेलं आहे. एवढंच एक माइंडमध्ये राहू दे, नाहीतर ते m² मायनस n² डिवाइड बाय 2 कराल तर ते चुकीचं होईल. आन्सर n² मायनस m² डिवाइड बाय 2 असणार आहे. चला नेक्स्ट आहे. आता हे वेगळे जरासे एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला मधले वगैरे सगळे चालू होत आहेत. तर बघा इथे मी कसं लक्षात ठेवतो, सगळे फॉर्म्युला लिमिट ॲज x टेंड्स टू 0 साठी चालू आहे. a रेज टू पॉवर किती आहे माहिती, तर kx. ही जी पॉवर आहे तीच मला खाली पाहिजे. बघा ही पॉवर जी आहे ती मला खाली पाहिजे, तर आन्सर काय असते याचं, log a. आता इथं बेसला कोण असतो रे, बेसला मॅथ्स मध्ये मी लिहित नाहीये, मात्र महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये सैडे कोण आहे इथं आपल्याकडे, बेसला ईच आहे. मॅथ्स मध्ये सैडे आपण ईच म्हणतो बेसला, ठीक आहे. त्यानंतर दुसरा पण आहे बघा, हे दोन्ही फॉर्म्युले सेमच आहेत. इथं ए आहे त्या जागी फक्त ई आलं, म्हणजे इथं काय आलं, लॉग ई आला. लॉग ए च्या जागी कोण आलं, ई आलं. लॉग ई ची व्हॅल्यू आपल्याला 1 माहिती आहे इथं, कारण की बेसला कोण आहे आपल्याकडे, ई आहे. त्यामुळे याचा आन्सर किती असणार आहे, 1च येईल. त्यानंतर नंबर 9. आता नंबर 9 मध्ये काय लक्षात ठेवतो, 1 प्लस kx रेस टू 1/kx. त्याशिवाय मी काय लक्षात ठेवतो, इथे याचा रेसिप्रोकल इथे आला पाहिजे, दोघांमध्ये पण बघा, नंबर 9 आणि 10 याचा रेसिप्रोकल इथे आला तर आन्सर काय असतं, ई असतं. समजतंय. किंवा काही वेळा इथं 0च्या ऐवजी इन्फिनिटी सुद्धा यूज होतं, तर तेही चालेल. दोघांसाठी पण तीच कन्सेप्ट आहे. चला नेक्स्ट आहे माझ्याकडे कोणता, क्वेश्चन नंबर नाही, फॉर्म्युला नंबर 11. आता नंबर 11 सुद्धा हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. हा फॉर्म्युला खूप वेळा यूज होतो सुद्धा, त्यामुळे मी पण हा तयारच करून ठेवलेला आहे. तरी पण एकदा दाखवतो नेमकं काय. मी फक्त आतलाच घेतो पार्ट, लॉगवाला. तर लॉग ऑफ कोण आहे मॅडम इथे, 1 प्लस kx, आणि डिवाइडला ही व्हॅल्यू kx आहे ना, तर मी अशी लिहू शकतो ना, तेच आहे बघा, तोच फॉर्म्युला, मी बदलत काय नाही. हा kx फक्त तो खाली होता, मी फक्त पुढे घेतला. आणि मला माहिती आहे लॉगच्या समोर असेल तर ते व्हॅल्यू कुठे असणार आहे, याच्या पॉवरला असणार आहे. म्हणजे काय तयार झालं, लॉग ऑफ 1 प्लस kx रेस टू 1/kx आलं. आणि इथं माझ्याकडे कोण होतं, लिमिट. आणि मी लिमिट ॲज x टेंड्स टू 0 आणि सांगितलेलं लिमिट कुठेही कसंही वापरा, फक्त त्यातून x बाजूला जाता कामा नाही. कॉन्स्टंट तुम्ही बाहेर काढा, मात्र x आतमध्येच राहिले पाहिजेत. प्रत्येकाला तुम्ही x ला वाटा, तुम्हाला पाहिजे तसं लॉग वाटा, काही आपलं लिमिट वाटा, काही फरक पडत नाही. ओके, चला आता मी इथे बघा एकमेकाला इंटरचेंज करून टाकतो, म्हणजे आतमध्येच वाटणार आहे रे, ह्याला वाटून टाकतो. ह्याला जर वाटलं तर काय झालं, लॉग ऑफ काय आलं इथं, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 1 प्लस kx रेस टू कोणाला इथे 1/kx आलं, बरोबर आहे. आणि ह्याचं तर आन्सर मला माहिती आहे, ई येतं, म्हणजे लॉग ई तयार झालं. लॉग ई ची व्हॅल्यू किती आहे ना, 1. आता मग फॉर्म्युलाच लक्षात ठेवा, एवढं सॉल्व्ह करण्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ जातो, त्यामुळे फॉर्म्युलाच लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट आहे आपल्याकडे कोणता इथं, नंबर 12. 1/x रेस टू n, आणि x ची व्हॅल्यू जर इन्फिनिटी झाली तर पॉवरला तुमच्याकडे नंबर्स आहे, नॅचरल नंबर्स म्हणू शकताय. तर त्या टाईपची जर आली तर काय असणार, 1 फॉर एक्झाम्पल बघा ना, x³ मी घेतो, आणि x ची व्हॅल्यू काय आली इथे, इन्फिनिटी. इन्फिनिटीचा क्यूब किती असणार आहे, इन्फिनिटी, म्हणजे 1/∞ 0. तर त्या टाईपमध्ये हा फॉर्म्युला, आणि याच्यावरती फुल एक एक्सरसाइज आहे.
तर ते आपण तिथं गेल्यानंतर पूर्ण सम कसे सॉल्व्ह करायचे बघू. नेक्स्ट एक लास्ट आहे यामधला बघा, इफ एक्स टेन्स टू 0 याच्यासारखाच आहे. जर एक्सची व्हॅल्यू 0 झाली तर 1 एक्सची व्हॅल्यू बघा ना, जर एक्सची व्हॅल्यू जर 0 झाली, इथं खाली जर 0 झालं तर 1/0 म्हणजे कोण येणार आहे, इन्फिनिटी. असंच याचं मिनिंग आहे. चला नेक्स्ट. ओके, इथं काही मेथड्स आहेत आपले लिमिट सॉल्व्ह करण्याच्या. त्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड्स सर्वांना माहिती आहे. फॅक्टर्स पाडणे, क्वाड्रेटिक असेल, क्युबिक असेल, रेज टू 4 असेल तर आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करून फॉर्म्युले आपण म्हणजे फॅक्टर्स पाडत असतो. त्यानंतर सेकंड आहे रॅशनलायझेशन. रूट मधल्या कन्सेप्ट होत्या, तर रूट आले तर बऱ्यापैकी आपण रॅशनलायझेशन करत होतो. किंवा ट्रिग्नॉमेट्रीच्या आयडेंटिटीज आल्या, माहिती आहे ना, 1/1 मायनस साइन एक्स या टाईपचे सम वगैरे आले तर आपण खूप ठिकाणी आयडेंटिटीज यूज केलेत. त्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड, ट्रिग्नॉमेट्रीचेच मधल्या कन्सेप्ट आहेत. फॉर एक्झाम्पल रूटमध्ये मला दिसतं 1 - x² दिसतो, तर एक्सच्या जागी आपण साइन थिटा वगैरे या टाईपचे आपण सबस्टिट्यूशन्स यूज करणार आहे. तर ठीक आहे, आपण त्या मेथडच्या इथं गेल्यानंतर आपण एक बघणार आहे की ह्या मेथड्स कशा वापरायचे. आणि एक मी फक्त एक एक्स्ट्रा नोटमध्ये फक्त मी सांगतोय तुम्हाला की लिमिट नेमकं एक्झिस्ट कधी असतं, तेवढंच मी सांगणार आहे. बाकी मी अजून डेफिनेशन तरी प्रॉपर नाही सांगत. तर लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट जे आहे ते काय पाहिजे, इथं सेम पाहिजे तरच लिमिट एक्झिस्ट असतं. आता हे लेफ्ट हँड लिमिट किंवा राईट हँड लिमिट काय आहे ते आपण सम सॉल्व्ह करतानाच बघू. ठीक आहे, तर मला वाटतं हे तुमचे बेसिक जे तुम्हाला फॉर्म्युले पाहिजे होते, हे सगळे तुमचे फॉर्म्युले मी तुमच्यासमोर ठेवले होते लिमिटचे. एवढेच बास आहेत, आपण सगळे सम सॉल्व्ह करू शकतो. फक्त एकाच क्वेश्चनमध्ये लिमिटचे डेफिनेशन लागणार आहे, तर ते आपण तिथं गेल्यानंतर बघू. तर एवढेच फॉर्म्युले पार्ट करा, सगळं होऊन जाईल तुमचं लिमिटचं. ओके, चला बाय.